नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, आता नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे उशिरा वाटप झाले, अजूनपर्यंत काही लाभार्थ्यांना मिळालेले नाही। तर मग काही जणांकडून विचारणा होत आहे की डिसेंबर महिन्याचे पेन्शन कधी मिळेल, GR कधी येईल, त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील व इतर अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते। त्या शिबिरामध्ये 38 लाखांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेले आहे। त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी ज्या एकल महिला आहेत, म्हणजे विधवा भगिनी आहेत, घटस्फोटित आहेत, परित्यक्त्या आहेत, अशा सर्व महिलांसाठी, एकल महिलांसाठी माझे अस्तित्व शिबिराची शिरूरमध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले होते। मिशन कौशल्य योजना या संदर्भात GR येऊन गेलेला होता। मग त्या मिशन कौशल्य योजनेअंतर्गत या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेले होते। मग यामध्ये एकल महिला ज्या आहेत, विधवा महिला आहेत, परित्यक्त्या आहेत, त्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग घेतला आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात त्यांना फायदा झालेला आहे। तर मग या शिबिराची सर्वत्र चर्चा झालेली आहे, कारण की या ठिकाणी जवळपास या महिलांना 38 लाख रुपयांचे या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे। तर आपण बघू शकता, प्रभात वृत्तसेवा शिरूर यांची ही बातमी आहे। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिरूर यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मलठण तालुका शिरूर येथे गुरुवारी म्हणजे 27 तारखेला काल माझे अस्तित्व शक्ती एकल महिलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत हे शिबिर आयोजित केलेले होते। गट विकास अधिकारी महेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडले असून परिसरातील एकल महिलांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। महिला व बालविकास विभागाच्या पुढाकारातून या शिबिरात एकल महिलांसाठी शासनाच्या विविध योजना, बघा या शिबिरातून कोणकोणत्या फायदे या ठिकाणी महिलांना मिळालेले आहे। तर जे काही एकल महिलांसाठी म्हणजे त्यामध्ये विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित महिला आल्या, त्यांच्यासाठी ज्या शासनाच्या विविध योजना आहेत, त्या विविध योजना आणि सोयीसुविधा तसेच कागदपत्रांची पूर्तता आणि आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या। म्हणजे ज्या काही एकल महिला आहे त्यांना कागदपत्रे तसेच इतर कार्यालयात जाणे या सर्व गोष्टी जमत नाही, तर त्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी करून देण्यात आलेल्या आहे। शासनाने मागे GR काढलेला आहे मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत। तर अशा पद्धतीचे शिबिरे सर्व तालुक्याच्या ठिकाणी, गाव पातळीवर ठिकठिकाणी घेण्यात येणार आहे। तर राज्यामध्ये ही शिबिरांची सुरुवात झालेली आहे। तरी ज्या सर्व एकल महिला आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तुमच्या आसपास अशी शिबिरं आयोजित केल्या जाणार आहे, तरी आपण त्या शिबिरामध्ये भाग घेऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता। मग त्यामध्ये बघा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, आपण जी बाल संगोपन योजना आहे त्यामध्ये बघा, ज्या एकल महिला आहे त्या एकल महिलांच्या मुलांना 2250 रुपये महिन्याला या ठिकाणी शिक्षणासाठी दिले जाते। 2 मुलांपर्यंत। जर तुमची मुलं लहान असतील, 10वीच्या 18 वर्ष वया गटातल्या असतील, म्हणजे 18 वर्षापेक्षा लहान असतील, तर त्या एकल महिला ज्या आहेत, विधवा महिला असतील, घटस्फोटित असतील, त्यांच्या बालकांना महिन्याला 2250 रुपये एवढे बाल संगोपन योजनेअंतर्गत दिले जाते। तर त्यासाठी या योजनेसाठी फॉर्म अर्ज त्या ठिकाणी त्या शिबिरामध्ये भरून घेण्यात आलेले आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना, मग एखादी महिला विधवा असेल, घटस्फोटित असेल, तर त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभसुद्धा तिथेच देण्यात आला। तेथेच अर्ज भरून घेण्यात आले आणि तेथेच त्या ठिकाणी त्यांचे सर्व काही DBT वगैरे प्रक्रियेविषयी त्यांना माहिती देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे अर्जसुद्धा भरून घेण्यात आलेले आहे। त्यामुळे या महिलांना याचा फायदा झालेला आहे। तसेच प्रधानमंत्री आवास योजना, म्हणजे विधवा महिलांसाठी, एकल महिलांसाठी प्रधानमंत्री आवास योजना घरकुल जे आहे ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्यांचे त्या ठिकाणी घरकुल यादीत सुद्धा त्यांचे नाव त्यांची नावं घेण्यात आलेली आहे, म्हणजे त्यांना घरकुलसुद्धा या शिबिराच्या माध्यमातून मिळणार आहे। तसेच आधार कार्ड अपडेट करणे
अनेक महिलांना माहिती नसते, तर मग त्यांचे आधार कार्ड घेऊन आले आणि अपडेट नाही, म्हणून लगेचच्या लगेच त्या शिबिरामध्ये त्या महिलांचे आधार कार्डसुद्धा अपडेट करण्यात आलेले आहे. तसेच नवीन रेशन कार्ड काढणे, एकल महिला असतात त्यांना माहिती नसते रेशन कार्ड कसे काढायचे, तर त्या ठिकाणी नवीन रेशन कार्डसुद्धा या शिबिराच्या माध्यमातून या एकल महिलांचे काढून देण्यात आलेले आहे. आयुष्यमान भारत कार्ड वितरण करणे, तसेच आयुष्यमान भारत कार्ड जे आरोग्यासाठी आहे ते वितरण करण्यात आले. कर्करोग पडताळणी यांसारख्या विविध सेवा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे या शिबिरामध्ये महिलांना सर्वच बाजूने या ठिकाणी मदत करण्याचे वेगवेगळ्या योजनांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे महिलांना फायदा झालेला आहे. यावेळी गट विकास अधिकारी महेश डोके म्हणाले की एकल महिलांपर्यंत शासकीय योजना आणि आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचाव्यात हा या शिबिराचा उद्देश आहे. महिला बचत गटांना आर्थिक बळ देण्यासाठी महाराष्ट्र बँकेच्या वतीने 38 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. या शिबिरामुळे महिलांसाठी शासनाचे दरवाजे अधिक सुलभरित्या उघडल्याबद्दल नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. तर मग या ठिकाणी ज्या महिलांचे आर्थिक बचत गट आहे त्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी तसेच त्यांच्या कामासाठी जे काही कर्ज लागते, पैसे लागते, ते कमी व्याजदरावर या ठिकाणी शासनामार्फत 38 लाख रुपयाचे कर्जवाटप महाराष्ट्र बँकेच्या वतीने करण्यात आलेले आहे. तर अशा पद्धतीने या शिबिरात फायदा झालेला आहे. तर लवकरच सर्व राज्यामध्ये मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत अशा पद्धतीने माझे अस्तित्व शक्ती अशा पद्धतीचे जे काही शिबिरं आहे ते आयोजित केले जाणार आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून गावोगावी ठिकठिकाणी हे आयोजित केले जाणार आहे. तरी आपल्या परिसरात जर असे शिबिर असेल तर त्या ठिकाणी विधवा महिला, घटस्फोटित महिला म्हणजे ज्या एकल महिला आहे त्यांनी त्या ठिकाणी जरूर जावे आणि या सर्व योजनांचा फायदा एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे एकल महिलांना जे काही योजना मिळतात त्या सर्व योजना एकाच ठिकाणी मिळतील आणि त्या ठिकाणी लगेच अर्ज तुम्ही करू शकतात. त्यामुळे या शिबिरावर लक्ष असू द्या आणि सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी पुढील महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे डिसेंबर महिन्याचा GR कधी येणार. तर आज डिसेंबर महिन्याचा GR येईल असे वाटत होते, परंतु GR आलेला नाही. तर आता या ठिकाणी उद्या शनिवार आला आहे, परवा रविवार, नंतर तुम्हाला 2 ते 3 तारखेच्या नंतरच हा GR येईल आणि GR आल्यानंतर 5-6 दिवसानंतर या ठिकाणी हे पैसे मिळू शकतात. परंतु अजूनपर्यंत काही दिव्यांग बांधवांचे DBT पोर्टलला नाव अपलोड होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी शासनाकडे जी लिस्ट जाणे गरजेचे आहे ती जात नाही. तर या ठिकाणी मोठ्या शर्तीचे प्रयत्न चालवले आहे आणि ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही त्या लाभार्थ्यांना हे टप्प्याटप्प्याने मिळत आहे आणि ज्यांना मिळालेले नाही त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवा. तसेच दिव्यांग बांधव असतील त्यांनी जो दिव्यांगांसाठी चॅटबॉट व्हॉट्सॲप क्रमांक दिलेला आहे दिव्यांग कल्याण विभागामार्फत, त्या ठिकाणी तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. तर मग मित्रांनो, डिसेंबर महिन्याच्या पेन्शनबाबत काही अपडेट आल्यास आपल्यापर्यंत नक्की पोहोचू. अजूनपर्यंत कुठेही डिसेंबर महिन्याची पेन्शनची माहिती दिलेली नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.